नमस्कार. जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त. मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत. आत्तापर्यंत आपण श्रीमद भगवद्गीतेतील पहिल्या 16 अध्यायांची थोडक्यात माहिती बघितली. आज 17वा अध्याय, ज्याचं नाव आहे श्रद्धात्रय विभागयोग, त्याची माहिती बघूया. या अध्यायात एकूण श्लोकसंख्या 28 आहे आणि या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की आपली अंतःकरणातील जी श्रद्धा असते ती आपल्या 3 गुणांवर, मनुष्यामध्ये जे 3 गुण असतात त्याच्यावर अवलंबून असते. मग ती सात्विक असू शकते, राजसी असू शकते किंवा तामसी असू शकते. आणि ज्या प्रकारची अंतःकरणातील श्रद्धा असेल, ज्या व्यक्तीमध्ये ज्या गुणाचा प्रभाव जास्ती असेल त्या प्रकारची त्याची श्रद्धा असते, त्याच प्रकारचं त्याचं वर्तन असतं. म्हणजेच तो यज्ञ त्या प्रकारे करतो, दान, तप आणि त्याचा आहारही तसाच असतो. ते म्हणतात की जे लोक सात्विक असतात त्यांचा जो आहार असतो तो शरीराला बल देणारा असतो. ते स्निग्ध पदार्थांचं सेवन करतात. परंतु जे राजसी प्रवृत्ती ज्यांच्यामध्ये जास्ती असते ते लोक कडू, आंबट, तिखट असं जेवण, अन्न घेतात. त्याचबरोबर जे तामसी असतात त्यांची श्रद्धा तामसी असते. ते जे व्यक्ती आहे त्यांचा आहार कसा असतो तर कच्चं, अर्धवट शिजलेलं, शिळं अन्न असं ते प्राशन करतात. त्याचबरोबर त्यांनी यज्ञाबद्दलही हे सांगितलेलं आहे की जे सात्विक प्रवृत्तीचे लोक असतात ते कोणत्याही फळाची अपेक्षा न करता शास्त्रानुसार योग्य प्रकारे यज्ञ करतात. परंतु जे राजसी प्रवृत्तीचे लोक असतात त्यांचं असं असतं की कोणत्या तरी फळाची अपेक्षा ठेवूनच ते यज्ञ करत असतात. यज्ञ करताना त्यांना कोणते तरी फळ हवं असतं. आणि जे तामसी असतात ते कोणत्याही शास्त्राचा अवलंब न करता आपल्याच मनाने यज्ञ करतात. तर हा फरक त्यांनी सांगितलेला आहे. आणि ज्या प्रकारची तुमची अंतःकरणातली श्रद्धा असते त्या प्रकारचंच फळ तुम्हाला मिळतं. त्यामुळे भगवंत म्हणतात की तुम्ही सात्विक प्रवृत्तीचा अवलंब करायला पाहिजे आणि त्या प्रकारे जीवन जगायला पाहिजे. त्याचबरोबर ते या अध्यायामध्ये ओम तत्सत या मंत्राचं महत्त्व सांगतात आहे. ते म्हणतात या मंत्राद्वारे तुमचे जे काही कर्म असतील ते तुम्ही ईश्वराला अर्पण करायला हवे. तर असा हा भगवद्गीतेतील 17वा अध्याय.